व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपल्याला बनवायचं आहे मच्छी फ्राय। आपण यामध्ये टाकणार आहोत थोडंसं मीठ, आपण थोडंसं हळद टाकणार आहोत। आपल्याला ह्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण याला तेलामध्ये असं छानपैकी फ्राय करून घेणार आहोत आणि आपल्याला याला हळू पलटून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता हळूहळू याचा कलर ब्राऊन होत चाललेला आहे आणि असं मस्त कलर आलेला आहे याला। तर अजून थोडा वेळ होऊ देऊया, आपण अजून एक मिनिट होऊ देऊया आणि मग ब्राऊन झाल्याच्या नंतर त्याला एक पलटी मारू काढून घेऊ। तसं छानपैकी असं ब्राऊन झालेलं आहे, आपल्याला असं काढून घ्यायचं आहे। आपण आता सगळे मासे काढून घेतलो आणि एवढं तेल आपलं उरलेलं आहे, पण हे तेल काळं झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला हे तेल काढून घ्यायचं आहे आणि गाळून घ्यायचं आहे। आणि जर गरम असेल तर हे तेल आपण साईडला ठेवून दुसरं तेल घेऊ शकतो। तर हे बघा छानपैकी असं आपण फ्राय करून घेतलेलं आहोत। आता आपण कढाई ठेवली आणि थोडंसं तेल टाकणार आहोत, यामध्ये मिरची पावडर टाकणार आहोत आणि आपण ह्या मिक्सरमध्ये कोथिंबीर, अद्रक, लसूणची पेस्ट करून घेतलेला आहोत। आपण ह्यामध्ये ती पेस्ट टाकणार आहोत आणि मी यामध्ये कोणतेही असे मसाले ॲड केलेले नाहीये। आपल्याला फक्त फिक्का मासा बनवायचा आहे, म्हणजे थोडंसं नॉर्मलीच मिरचीचं कूट टाकायचं आहे आणि कोथिंबीर, अद्रक, लसूणची पेस्ट जी असते त्यामध्येच आपल्याला हा मासा बनवायचा आहे। आपल्याला याला छानपैकी असं फिरून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। आता हा मसाला आपला छानपैकी असं झालेला आहे आणि आपण त्या मसाल्यामध्ये हे हळू तसं टाकणार आहोत आणि मग याला असं फ्राय करून घेणार आहोत।